नमस्कार, मी जयश्रीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलवरती मी आपले स्वागत करते. तसेच मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, एस्ट्रॉलॉजर आहे, रिकी हिलर आहे आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आणि तुम्हाला हेही सांगू शकते की तुम्ही ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन येणारा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच माझ्याकडे ब्रासलेट उपलब्ध आहेत, जे तुमची जन्मतारीख पाहूनच तुम्हाला दिले जातात. म्हणजे तुमचा न्यूमरोलॉजी रिपोर्ट बनवूनच तुम्हाला ते ब्रासलेट दिले जातात. तसंच तुम्ही तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शन युनिव्हर्स या गोष्टीचा आपण म्हणजे या विषयाची आपण एक रेमेडी घेऊन आलेलो आहोत. आणि जी प्रत्येकाला अगदी आतापर्यंत दिलेल्या प्रत्येकाला याचे यश आलेलेच आहे. कारण या रेमेडी मधून चमत्कार झालेलाच आहे आणि असं होत नाही की हा उपाय फेल होतो. मात्र याच्यासोबत तुम्हाला कष्ट करणेही तितकेच महत्वाचे आहे. कर्म चांगले ठेवायचे आहे. शिक्षणाची जोड असेल तर मग सोने पे सुहागा आहे. मात्र प्रत्येकाकडे शिक्षण असतंच असं नाही. काही लोक व्यवसाय करून देखील करोडपती होतात आणि काही जण शिक्षणाच्या बळावरती करोडपती होतात. दोन्हींमध्ये फरक आहे. काही बिचारे काही मजदूर आहेत की आपल्यापेक्षा जास्त दिवस रात्र काम करून सुद्धा अशा प्रकारची कामे करतात, तरीही त्यांना रोजगार 500 ते 300 याच्यावर मिळत नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का, हा सगळा नशिबाचा आणि कर्माचा खेळ आहे. कुणाला 12 तास काम करून 500 रुपये मिळतात, तर कुणाला 4 तास काम करून अगदी रोजचे 3000 सुद्धा मिळतात, 5000 मिळतात. हा आहे नशिबाचा भाग. तर ज्याच्या त्याच्या नशिबाचा, ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि आत्ताच्या कर्मांचा हा भाग आहे. कुणाला किती पैसे मिळणार आहेत. मात्र काही एंजल नंबर्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मधले काही पॉवरफुल रेमेडी अशा आहेत की ज्याने तुम्ही अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकता. नशिबात नाही तेही मिळवू शकता आणि अगदी लवकर याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो. आता असं कसं आहे की तुम्हाला सांगते, तुमची जर लाख रुपये कमवायची कॅपॅसिटी असेल तर त्या लाखाचे 2 लाख नक्की होतात. पण तुमची कॅपॅसिटी म्हणजे तुमचं कामच जर 1000 मिळवण्याचे असेल तर 10चे 15,000 होतील, 20,000, 25 होतील. पण त्याने लगेच तुम्हाला म्हणाल की मी आज उपाय केला आणि मला 2-3 महिन्यात लाख रुपये हवेत, तर तसं नाही. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन एंजल नंबर वापरताना अट एकच आहे की ज्या गोष्टी शक्य होणार आहेत, ज्याची शक्यता तुम्हाला वाटते, त्या गोष्टीसाठी आपल्याला एंजल नंबर वापरायचे आहेत. एंजल नंबर म्हणजे एंजल कुण, तर आता मी सांगितलं म्हणून तुम्ही लिहून घेतलं. परंतु ज्या फिलिंग्स आहेत त्या आतून आल्या पाहिजेत की माझं हे काम आहे, हे मला 100% करायचं आहे आणि हे माझं 1001% होणारच आहे. हा जर कॉन्फिडन्स तुमच्या आतमध्ये असेल तर तुम्ही रेमेडी करा. हा कॉन्फिडन्स नसेल तर तो आधी कॉन्फिडन्स आणण्यासाठी स्वतःवर काम करा. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी चमत्कार ठरेल, एक वरदान ठरेल. मात्र एवढं नक्की की आपल्याला जी रेमेडी बघायची आहे त्यामध्ये एक एंजल नंबर आहे जो यापूर्वी शेअर केलेला नाही, अत्यंत मॅजिकल 1176 हा नंबर आहे. आता तुम्ही म्हणाल ऐकला आहे हा नंबर, व्हिडिओ बंद करूया, तर नाही, याचा टेक्निक आहे, याची संपूर्ण माहिती आहे. याप्रमाणे वापरल्यावरतीच याचा फायदा होणार आहे. सगळ्यात आधी आपण बोलूया की पेन विषयी. तर यासाठी तुम्हाला ग्रीन स्केच पेन, मार्कर, बॉल पेन किंवा ब्लू पेन, शक्यतो ग्रीन पेन हा पैसा नोकरी यासाठी ग्रीन पेन वापरतात. प्रेम किंवा काय म्हणतो आपण लग्न यासाठी लाल पेन आणि ब्लू पेन. ब्लॅक पेन म्हणजे काळा पेन चुकूनही वापरायचा नाही, कशासाठीच नाही. ऑरेंज चालतो, रेड चालतो त्या कामांसाठी, प्रेम वगैरे त्यासाठी. मात्र मात्र पैसा नोकरी यासाठी ग्रीन किंवा ब्लू पेन हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की कोणता अंक वापरायचा आहे हे जर माहित नसेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. एक अंक म्हणजे 11 नंबर हा विचारांना प्रेझेंट करतो, म्हणजे विचारशक्ती वाढवण्याचा हा नंबर आहे. त्याचप्रमाणे फोकस, तुमचा जर फोकस नसेल एखाद्या कामावरती तर तो फोकस मिळवून देण्याचं काम हा नंबर करतो. त्यानंतर एक नंबर हा सूर्याला रिप्रेझेंट करतो. सूर्य म्हणजे काय, तर संपूर्ण विश्वाला ऊर्जा देणारा आपली सूर्य देवता, आणि आपण याला डबल केला आहे म्हणजे 11 म्हणजे ही ऊर्जा झाली आहे. डबल 11 ही डबल ऊर्जा झालेली आहे. त्यानंतर 7 नंबर आहे आपल्या आयुष्यामध्ये बॅलन्स मिळवून देण्यासाठी. एखाद्याच्या आयुष्यात बघा बॅलन्सच नसतो की
ज्याला आपण म्हणतो ना की सगळं व्यवस्थित आहे, पैसाही व्यवस्थित येतोय, तो टिकतोय पण व्यवस्थित, आणि सेव्हिंग्स पण व्यवस्थित होते, पण त्याला बॅलन्स, किंवा मुलं शिकतायत, त्यांच्या लक्षात राहते, त्यांची प्रगती होते, याला म्हणतात बॅलन्स. तर काही लोकांच्या आयुष्यामध्ये हा बॅलन्स नसतो. तर 7 नंबर म्हणजे बॅलन्सचा नंबर आहे, बॅलन्स मिळवून देण्याचं काम करतो. 7 नंबर तुम्हाला अध्यात्माशी जोडतो, आणि अध्यात्मात तुम्हाला पुढे नेण्याचं काम 7 नंबर करतो. म्हणूनच ज्यांची जन्मतारीख 7 आहे ती लोक अत्यंत आध्यात्मिक असतात. आता पुढचा नंबर आहे 6. 6 नंबर म्हणजे हा आपल्याला प्रॉस्पेरिटी म्हणजे एक चांगलं आयुष्य, प्रगतीकडे नेणारा हा 6 नंबर आहे. अशा पद्धतीने 1176 आपण का लिहितो, याचा अर्थ काय आहे, कशासाठी, हे समजल्याशिवाय आपण त्या अंकांची जादू किंवा त्या अंकाचा उपयोग आपल्याला होत नाही. म्हणून तुम्हाला आज नंबर कशासाठी असतात हे सांगितलं. तर 1176 ने काय होणार आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल, तर तुम्ही जे विचार करत आहात की चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार करणार आहात, त्याचप्रमाणे 1176 वापरल्यामुळे सूर्याची ऊर्जा जी रिप्रेझेंट होते, त्यामुळे ऊर्जावान तुम्ही तयार होणार आहात, एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. आता बघूयात याचा वापर कसा करायचा आहे. तर याची पहिली टेक्निक जी आहे ती लिखाण करायचे. तर सगळ्यात आधी तुम्हाला लिहायचं आहे 1176 थँक्यू एंजल नंबर, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल, थँक्यू 1176 एंजल नंबर, मला नोकरी लागलेली आहे. तुम्हाला 11 वेळा लिहायचं आहे. त्यानंतर 108 वेळा मनातल्या मनात, किंवा 108 पेक्षा जास्त वेळेस, किंवा तुम्ही 1176 हे मनामध्ये तुम्हाला चॅन्टिंग करायचं आहे. खूप साधी सोपी रेमेडी आहे. 11 वेळा लिहायची आणि 11 वेळा मनात इच्छा बोलून त्याच्या पुढे 1176 हा नंबर लावायचा. दुसरी मेथड आहे की 108 वेळा तुम्ही 1176 मनात इच्छा ठेवायची आणि चॅन्टिंग करायची. म्हणजे मला नोकरी मिळालेली आहे अशी मनात इच्छा ठेवा आणि चॅन्टिंग करू लागा. 1176 ओके. ही 1176 हे 108 वेळा तुम्हाला बोलायचे, त्याच्यापेक्षा जास्त झालं तरी चालेल. मग तुम्ही कोणती इच्छा मनामध्ये ठेवा. म्हणजे मी कर्जमुक्त झालेली आहे, मला नोकरी लागलेली आहे, माझा बिझनेस वाढलेला आहे, मी दिवसाला 5,000 रुपये कमवत आहे, जी काही आहे ते. आता जर 108 वेळा वेळ नसेल तर 21 वेळा बोला, 51 वेळा बोला, पण स्वतःच्या जर इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर 108 वेळा 1176 हा नंबर तुम्ही वापरा. तर तिसरी पद्धत आहे की मनामध्ये इच्छा बोलायची, आणि आता लेफ्ट हातावर, डाव्या हातावरती आपल्या म्हणजे हा रिसिव्हिंगचा हात आहे, डावा हात म्हणजे मिळवून देण्याचं काम आपल्याला करतो. म्हणून आपल्याला लेफ्ट हँड वरती, डाव्या हातावरती तुम्हालाही लिहायचंय. मग तुम्ही दंडावरती लिहू शकता, हातावरती, मांडीवरती तुम्ही लिहू शकता. 1176 हा नंबर तुम्ही लिहू शकता, कारण डावी बाजूच आपल्याला रिसिव्ह म्हणजे मिळवून देण्याचं काम करते. आता या पद्धती तुम्हाला कळल्या असतील. त्यानंतर अजून एक नियम म्हणजे तुम्हाला एकाच इच्छेसाठी हा नंबर वापरायचा आहे. इच्छा काय या आधी परफेक्ट ठरवायचं आहे. समजा माझ्या 3 गरजा आहेत, आता घर, नोकरी किंवा आणखी काही पैसे, तर मी सगळ्यात जास्त महत्व सध्या कशाला द्यायचे, किंवा मुलं असतील तर तुम्ही अभ्यास, गाडी किंवा नोकरी, म्हणजे प्रत्येकानं एक इच्छा ठरवायची आहे. आणि अशक्य असं काही लिहायचं नाहीये. म्हणजे समजा मला 10 लाख रुपये मी कमवत असेल तर मला करोडो रुपये मिळू दे महिन्याला, हे इम्पॉसिबल आहे. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ह्या मी करू शकते आणि त्या म्हणजे मी हे प्रयत्न केले तर ह्या गोष्टी नक्की घडतील, आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे येत आहेत तर ते अडथळे तुमचे ह्या टेक्निकमुळे दूर होतील, तर तुम्हाला त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर इच्छा लिहिताना तुम्ही त्या पॉझिटिव्ह पाहिजेत, म्हणजे इच्छा पॉझिटिव्हली तुम्हाला लिहायच्या आहेत. म्हणजे मला जे पाहिजे ते मिळणार, मिळालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे नोकरी, तर बघा ही माहिती मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तर ज्यांना वेळ आहे, ज्यांना आवड आहे आणि ज्यांना खरं स्वतःचं भलं करून घ्यायचं आहे, त्यांनी व्हिडिओ जरी मोठा असेल तरी तो शेवटपर्यंत ऐकत जा, म्हणजे तुम्हाला त्या उपायाचा फायदा होईल.
आता हे किती दिवस करायचे, तर हे कमीत कमी 21 दिवस करायचे. जास्तीत जास्त तुम्ही जितके जास्तीत जास्त दिवस कराल तितके करा. मध्ये फक्त याच्यामध्ये पिरियड सुतक असं काही बंधन नाहीये उपायाला. त्यामुळे तुम्ही हा उपाय कंटिन्यू तुम्ही कितीही दिवस करू शकता. तर उपाय आता तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून सांगते की एक रेमेडी अशी आहे की ती तुम्ही लिहायची आहे. इच्छा तुमची लिहायची, 11 वेळा इच्छा लिहायची आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅन्टिंग करायचं. 108 वेळा तुम्ही चॅन्टिंग करायचं 11 वेळा लिहून. त्याच्यानंतर मी दुसरी रेमेडी सांगितली ती म्हणजे तुम्ही इच्छा मनातल्या मनात बोलायची आहे 11 वेळा आणि त्याच्यानंतर ती चॅन्टिंग करायची आहे. तिसरी रेमेडी जी सांगितली ती म्हणजे तुम्ही हातावरती 1176 हा नंबर तुम्ही लिहायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. म्हणजे आधी मनातल्या मनात इच्छा तुम्ही बोला, जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा. त्यानंतर तुम्ही हातावरती हा नंबर लिहा. तर अशा प्रमाणे ह्या 3 टेक्निक मी सांगितल्या आहेत. त्याच्याप्रमाणे तुम्हाला जी युजफुल असेल ती टेक्निक तुम्ही वापरू शकता. पण ही फार पॉवरफुल अशी रेमेडीज आहे. तर नक्की याचा तुम्ही वापर करा आणि मला कमेंट्समध्ये याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आवर्जून सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन मी तुमच्यासोबत हजर राहील. धन्यवाद.